चला आज बनवूया एकदम झटपट आणि साधी सोपी 20 मिनिटात तयार होणारी चिकन दम बिर्याणी। एकदम साधी सोपी दाखवली मी, कुठले स्पेशल मसाले नाही टाकलेले आपण। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार सर्वांना, सविता किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो चिकन घेतले बघा आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी याच्यात आपण 2 चम्मच एवढे म्हणजे चवीप्रमाणेच आपल्याला याच्यात मीठ टाकायचे। त्यानंतर आपण याच्यात 1 चम्मच हळद टाकूया। आपलं घरगुती तिखट टाकायचे। तर तुम्हाला तिखट ना किती तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका। तर बिर्याणी कशी थोडीशी झणझणीत छान लागते, पण तुम्हाला कमी तिखट खायचे असेल तर कमी टाका। हे घरगुती तिखट खूप तिखट आहे। त्यानंतर 1 चम्मच एवढे आपण धने पूड टाकूया याच्यामध्ये। फक्त 20 मिनिटात आणि झटपट अशी होणारी आहे, जास्त तामझाम नाही। साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण झटपट अशी बनवू शकतो। त्यानंतर इथे फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट 2 चम्मच एवढी टाकली। मी घरात बनवलेलीच फ्रेश पेस्ट वापरायची, म्हणजे बिर्याणीला चव छान येते। 4-5 हिरव्या मिरच्या, त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर। पुदिना कोथिंबीर असं बारीक कट करून घेतले बघा। तर फ्रेशच अद्रक लसणाची पेस्ट आणि तळलेला कांदा मेन असतं हे बिर्याणीमध्ये, चव छान येते। त्यानंतर 1 पाकिट आपण इथे बिर्याणीचा मसाला घेतलाय, तर ह्याच्यात खडे मसाले पण असते। त्यानंतर आपण इथे 150 ग्राम दही घेतले। दही अजिबात आंबट नाही घ्यायचं। इथे दही टाकले म्हणून मी लिंबू नाही टाकलं बघा मॅरिनेट करायला, नाही तर जास्त आंबट होईल। आता आपला हा तळलेला कांदा व्यवस्थित फास्ट गॅसवर मी असं बारीक बारीक स्लाइस मध्ये चिरून तळून घेतलेला आहे। थोडासा कांदा आपण वाचून ठेवूया, नंतर आपल्याला लागण वरून गार्निशिंगसाठी। आता हे सगळं हातानेच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा। हाताने मिक्स केलं ना तर व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं। व्यवस्थित मिक्स करून आता हे आपण 2 तासासाठी ना फ्रीज मध्ये ठेवूया, म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट होईल। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवा, आपण कमसे कम 2 तास तरी ठेवूया। आता इकडे आपण बिर्याणी बनवण्यासाठी मोठा टोप घेतलाय, त्यात आपण 4 चम्मच तेल टाकले बघा। तेल गरम झालं की तेजपत्ता टाकूया। त्यानंतर 3 मोठे कांदे स्लाइस मध्ये असे कट करून घेतलेले ते टाकायचे आपल्याला। कांदा व्यवस्थित फास्ट गॅस ठेवलाय, गुलाबी रंग होऊस्तर ना व्यवस्थित डार्क असा म्हणजे भाजून घ्यायचा आहे छान पैकी। फास्ट गॅसवर पटकन फ्राय होतो कांदा। हे बघा कांदा बघा व्यवस्थित फ्राय झाला आपला। गॅसची फ्लेम आपण फास्टच ठेवलेली इथे। त्यानंतर इथे आपण 3 टमाटे घेतलेत बघा मी। टमाटे पण असे स्लाइस मध्ये कट करून घेतलेले आहेत। तर आपण याच्यात टमाटे टाकूया। टमाटे पण आपल्याला 2-3 मिनिटं छान असे सॉफ्ट करून घ्यायचे। इथे आपण याच्यामध्ये पण 1 चम्मच अशी अद्रक लसणाची पेस्ट टाकू, म्हणजे याच्यामध्ये पण चव छान उतरते। मॅरिनेट करताना भरपूर टाकली, तर तुम्ही इथे नाही टाकली ना तरी पण चालेल, पण मी थोडीशी टाकली। 2-3 मिनिटं टमाटर आपलं सॉफ्ट करून घ्यायचे बघा। त्यानंतर आपण याच्यात टाकू थोडासा पुदिना आणि थोडी कोथिंबीर।
आता इकडे आपण चिकन 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं तर बघा व्यवस्थित मॅरिनेट झाले। आता चिकन टाकू याच्यामध्ये। याच्यात पूर्ण जास्त वेळ ठेवलं ना ज्युसीपणा जास्त होतो आणि टेस्ट खूप छान लागते बिर्याणीची अजून। ते व्यवस्थित 2 मिनिटं परतून घेऊया। तेलामध्ये छान आपल्याला चिकन पहिलं परतून घ्यायचे बघा मस्त। याच्यावर आपण झाकण ठेवूया बघा। पाण्याचा थेंब पण नाही टाकायचा, झाकण ठेवायचं 10 मिनिटासाठी। 10 मिनिटं झालीत बघा आणि चिकन आपलं 80% वर शिजलंय। ते बघा पाणी किती सुटले याला चिकनला, एकदम मस्त असं। हे पहा इकडे मी आपले दावत बासमती तांदूळ असतात ना ते घेतलेले बघा। हे तांदूळ आपण शिजून घेतलेत। 80% आपण एवढे हे पण तांदूळ शिजून घेतलेले। त्यानंतर चाळणीत काढून त्याचं एक्स्ट्रा जे पाणी असतं ते काढून टाकलेले आणि बघा मस्त एकदम मोकळे मोकळे असे तांदूळ आहेत आपले। अर्धा किलो चिकनला मी अर्धा किलोचाच भात बनवून घेतलेला इथे। याच्यात आपण 1 चम्मच एवढं तूप टाकले बघा। थोडासा फूड कलर टाकलाय, तुम्ही इथे केशर दुधामध्ये भिजवून टाकलं तरी चालेल। आता कलर नाही टाकला, ऑप्शनल आहे, हवा असेल तर टाका, आता स्किप करा। आपण जो कांदा ठेवला होता थोडासा तो पण टाकायचा आपल्याला। आता आपण याच्यावर मांडूया झाकण। याच्या खाली आपल्याला ना जड तवा मांडायचा आहे। हे बघा इथे आपण तवा घेतला, पहिले 2-3 मिनिटं गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे आपला तवा एकदम व्यवस्थित गरम झाला पाहिजे। त्यानंतर हे स्लो करून 10 मिनिटासाठी याला दम देऊन घ्यायचं बघा। हे बघा 10 मिनिटं झाले आणि आपली बिर्याणी एकदम मस्त अशी तयार झाली आणि मोकळी मोकळी बघा तुम्हाला दाखवते मी। हे बघा एकदम मोकळी मोकळी अशी बिर्याणी आपली तयार झाली। झटपट अशी 20 मिनिटाच्या आत आपली बिर्याणी ही तयार होते। भात पण आपला व्यवस्थित शिजलाय, 80%च आपण शिजून घेतला होता। हे बघा दाखवते तुम्हाला एकदम मोकळा आणि सळसळीत असा मस्त चिकन बिर्याणी झटपट तुम्ही घरात मुलांना बनवून चालू शकता। तयार आहे आपली एकदम मस्त टेस्टी अशी चिकन बिर्याणी। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।